नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या आपण माहिती सांगत असताना आपण इथं पोहोचलो होतो की अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष कसा होता. परंतु आता मी तुम्हाला सांगणार आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जेव्हा मुंबई प्रवास झाला तो खूप दुर्दैव आणि खूप खतरनाक आणि खूप भयानक होता. कारण की ज्यावेळेला अण्णाभाऊ साठे इथून जायला सुरुवात केली त्यावेळेला अनेक महिलांचा प्रवास त्यांना खूप खडतर ठरला. जिथे वाटेल तिथं त्यांना काम मिळेल, दगडं फोडायला लागतील, कुठं होलाराचं साहित्य तयार करायला लागेल, नव्हे नव्हे तर कुठलं मोलमजुरी जे काही मिळेल ते अण्णाभाऊ साठेंनी मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवास केला. मुंबईमध्ये ज्यावेळेला अण्णाभाऊ साठे पोहोचले त्यावेळेला सुद्धा खूप बेकार आणि प्रचंड वाईट अवस्था होती. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी मात्र पोट भरण्यासाठी मात्र किती ठिकाणी मोलमजुरी किती कष्ट केले त्यांचं त्यांना माहितीये. भायखळा स्टेशनवरती त्यांना एक नातेवाईक गाठ पडले आणि त्यावेळेला त्यांची कुठेतरी एका ठिकाणी राहायची सोय झाली. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेला दादरच्या स्टेशनवरती लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी मात्र स्वतःचा संघर्ष कसा मिटवला असेल तर बघा, तो संघर्ष नाही तर काही काळासाठी केलेली तात्पुरतीची सोय असेल. तुम्हाला सांगतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी एका कापड दुकानदाराकडे काम मागितलं आणि डोक्यावरती तुम्हाला सांगतो मोठ्याच्या मोठी वजी घेतली कापडाची आणि गल्लोगल्ली जाऊन त्या मुंबईच्या बाजारपेठेमध्ये फिरू लागले. आणि अण्णाभाऊ साठेंनी डोक्यावरती ते कापड घेऊन फिरत असताना सांगितलं, ए भाई छोटे बच्चे के लिए अच्छा कपडा ले लो, अच्छा कपडा ले लो. ही तुम्हाला सांगतो पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंचा पोटासाठीचा पवाडा झालेली सुरुवात आणि तिथून त्यांचं खऱ्या अर्थानं साहित्य पुरून आलो. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं यातून एकच गोष्ट की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य श्रमिकांचं, कष्टकऱ्यांचं किंवा सर्वसामान्य लोकांचं जे काय येतं तर त्याच्या पाठीमागे त्यांचा संघर्ष हा तितका भयानक आणि तितका अलौकिक होता. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आजही आपल्याला श्रमिकांच्या आणि कामगारांच्या बाबतीत लिहिलेलं दिसून येतं. मित्रांनो, एवढंच सांगतो की अण्णाभाऊ साठेंचं पुढचं आयुष्य आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जय लहूजी, जय अण्णाभाऊ साठे.